जर तुमच्या मांड्या खूपच जाड आहेत आणि तुम्हाला चालायला खूप त्रास होतो किंवा साडी घातल्यावरती लेगिन्स वगैरे अशी घालावीच लागते, त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. नाही तर घालायचं म्हणजे साडी घालायचं म्हटलं की पहिलं टेन्शन येतं की आता चालू कशी, इथं खूप इश्यू होणार, याच्याने खूप ॲलर्जी वाढणार, इन्फेक्शन होणार, अशा जर भीती तुम्हाला वाटत असेल ना, तर आजच्या मी तुम्हाला फक्त 5 ते 6 प्रॅक्टिस दाखवते. ह्या जर एक्सरसाइज तुम्ही केल्या ना, तुम्हाला रिझल्ट हा 2-4 दिवसात दिसणारच आहे. ठीक आहे, फक्त करायचं आहे आणि सोपे इतके आहेत ना की आता कसं असतं, आपल्या पहिल्याच मांड्या जाड आहेत तर आपण जास्त उतल नाही करू शकत. मग त्याच्यासाठी आपल्याला एक असा चेअरचा सपोर्ट घ्यायचा आणि ह्या सपोर्टनी आपल्याला या प्रॅक्टिस करायच्या. आपल्याला इझी पण पडणार करायला आणि याची आपल्याला म्हणजे जास्त आपल्याला फायदा देखील होणार. आता लोअर बॉडीचा जास्त फॅट असला ना तर आपल्याला चालायला खूपच त्रास होतो, खरंच सांगते. आणि त्याच्यासाठी ह्या प्रॅक्टिस आहेत. तुम्ही 4थ्या 5वे जर तुम्ही 3-4 दिवस जर या प्रॅक्टिस केल्या ना, तुम्ही स्वतः 5व्या-6व्या दिवशी येऊन कमेंट करणार की मॅडम मला आता चालायला काही त्रास होत नाहीये. कारण की इतक्या सोप्या आहेत ना या प्रॅक्टिस, पण फायदा देणाऱ्या खूपच आहेत. तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी गीता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते. जर तुम्ही मांड्यांसाठी त्रस्त झालेला आहात, डॉक्टरचा खर्च तुम्हाला वाचवायचा असेल या फॅटसाठी, तर आजच्या प्रॅक्टिसचं तुम्ही नक्कीच करणार आहात. मांड्याचा फॅट पण कमी होणार आणि जे प्रॉब्लेम आहेत ते तर सॉल्व्ह होणारच आहे. तर पहिली प्रॅक्टिस इझी करायचं आहे आपल्याला. असा चेअरचा आपला सपोर्ट घेतला आपण आणि ते आपण ही पद्धत करतोय. हाताला इथे ठेवा किंवा इथे ठेवा, तुमच्या आवडीनुसार. ओके, आता पायामध्ये हलकस अंतर, इथे पण अंतर आणि इथे 1 2. खूप सोप्या पद्धतीने करूया. स्लो 4, समोर बघायचं, 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हा राऊंड तुम्ही घेतला कमीत कमी 40चा, मी घेतला 20चा. व्हिडिओ मोठा नको व्हायला. आता दुसरी प्रॅक्टिस करायची आहे. पायाला या पद्धतीने इथे ठेवायचं की इतका अंतर आपला गुडघा, पाय आपला सरळ राहिला पाहिजे असं नाही. ठीक आहे, म्हणून इतका अंतर. बस चेअरला आपला पाय टच केलेला आहे. हात तुम्ही कमरेवरती ठेवू शकता आणि ही पद्धत पूर्ण श्वास सोडून पूर्ण इथे दोन्ही साईडला प्रेशर आलं पाहिजे करताना. 1, वापस मागे जायचं. 2, बॉडीला सरळ ठेवायचा प्रयत्न. 3 4. तुमच्या बॉडीला किती सहन होतंय तेवढं प्रेशर तुम्हाला द्यायचं आहे. थोडासा त्रास तर होतोच करताना, पण तो सहन करायचा. 2 दिवस वाटेल, तिसऱ्या दिवशी बॉडी हलकी होऊन जाते. 5 6 7 8. ज्यांचे गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, ज्यांना कमरेत प्रॉब्लेम आहे, ते पण या प्रॅक्टिस करू शकतात. 9 10. सेम दुसऱ्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती इझी मध्ये आपण 2 प्रॅक्टिस आपल्या कंप्लीट केल्या ना. तर आता इथे तिसरी प्रॅक्टिस करूया. या पद्धतीने यायचं, स्लोली पायाला मागे किक मारायची. इथे हलकसं कमरेवरती प्रेशर येते, काही प्रॉब्लेम नाही, करू शकता. पायावरती पूर्ण समोरून, साईडून, मागून, हिप्स वरती देखील प्रेशर येते. 1 2, समोर बघायचं आहे. 3 4. आता असं वाकू नका पायाला, म्हणजे काहीतरी केलंय म्हणून करायचं नाही. म्हणजे असं असं
मला माझ्या स्टुडंटची सवय माहिती आहे म्हणून सांगते. म्हणजे युट्यूब फॅमिलीमध्ये असं कोण ना कोण करतच नाही, डिले करायचं म्हणून करायचं असं नाही. परफेक्ट करायचा प्रयत्न करा. म्हणजे जेवढं तुम्ही परफेक्ट करणार तेवढं तुम्हाला फायदा तसंच जास्त होणार म्हणून सांगते. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता ह्याच पद्धतीने आपण आहेत बॉडीला इथेच ठेवलेला आहे. इथे न्यायचा पाय आपल्या चेअरच्या पायाच्या बाजूला आपला पाय गेला पाहिजे. इथे गेला पाय आणि ते 1 2 हलकं हलकं करायचा प्रयत्न करा, जितकं जमेल तितकं. 3 4 5 6 7 8 9 10. इझी आहे बघा. तुम्हाला दिसायला हार्ड वाटतंय, करताना तुम्ही स्वतः म्हणणार की खूप इझी आहे, आरामात करू शकतो. दुसऱ्या पायावरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इतकं अंतर गेलं, मॅट आहे ना तितकं अंतर दोन्ही पायाचं. इथे खुर्चीला हाताने सपोर्ट घेतलेला आहे. इथे फक्त ही पोझिशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. इथे हात ठेवायचे. इथे हात ठेवल्याच्या नंतर या पायाला असं उचलायचं, साईडला किक मारायची. 1 2. आता तुम्हाला जर एवढं जमतच नाहीये तुम्ही अशी किक मारू शकता. 1 2 3 किंवा अशी पण मारू शकता. 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायावरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. किती सोप्या प्रॅक्टिस होत्या ना, खूप इझी मध्ये. आता एक अशी बसल्या बसल्या जसं की आता आपण प्रॅक्टिस केल्या आणि आपण शवासन मध्ये गेलो, पण म्हणजे बसलो चेअरवरती प्रॅक्टिस करूनच. तर इथेच अजून एक प्रॅक्टिस करायची. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून एक दाखवते याच पद्धतीने. 1 2 3 4 5 रिवर्स. 1 2 3 4 5. दुसऱ्या पायाला 1 2 3 4 5 रिवर्स. 1 2 3 4 5. माझ्या काही असे स्टुडंट आहेत की त्यांना खाली पण बसता येत नाहीये किंवा आताच काही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले असतात. त्यांना मी अशा चेअरवरती बसून बेडवरती बसून छान छान प्रॅक्टिस करून घेते त्यांच्याकडनं, आणि रिझल्ट पण त्यांना खूप चांगले येतात. लवकर कव्हर होतात त्यांचे जे पण प्रॉब्लेम आहेत ते, आणि वजन पण कमी होतं. तुमचंही घर बसल्या होऊ शकतं. फक्त प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. बघून कोणालाच रिझल्ट येत नाही. तर नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आता इथे एक गोष्ट बोलणंच भागच आहे. नुसतं प्रॅक्टिस तर आपण करतोय, आपल्याला छान पण हलकं पण वाटायला लागलं. आता याच्यासोबत जर खूप जास्त फॅट असेल ना तर
तो कमी करण्यासाठी साखरेचं प्रमाण कमी करा. जेवढी तुम्ही साखर खात असाल त्याच्यापेक्षा देखील कमी करा. कारण की कोणी बोलेल की मी फक्त चहाच पिते, चहामध्ये साखर असते. काही असू द्या, तुमच्या सगळ्या खाण्यापिण्यामध्ये किती साखर येते आपल्याला माहिती पडत नाही. म्हणून त्या प्रमाणाला कमी करा. तेव्हा तुमचे हे ॲलर्जीचे प्रॉब्लेम आहेत ना, इन्फेक्शन झालेलं आहे ना, ते कमी होणार. आणि मग हळूहळू फॅट पण वितळायला चालू होणार. चांगलं पाणी जर पित नसाल ना, चांगलं पाणी प्या. आणि झोप चांगली घेतली तर रिझल्ट जास्त फायदा करतात, म्हणजे रिझल्ट जास्त लवकर दिसतात. तर ह्या पण गोष्टी फॉलो कराव्या लागतील आणि ह्या प्रॅक्टिस करायच्या. खूप चांगला रिझल्ट येतो. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. चॅनल पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया छानशा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.